तर बाबाने बघा बघू शकता आलं आता दर्शनाला. यांचं काय मुख म्हणजे एवढ्या लांब मुख दर्शन घेऊन काय मजा आहे का? तर काय बोलणार यांना बाकी काय दवा. बाकी आतमध्ये गेल्यावरती दाखवतो येतं ते पाठी मागून दमले सगळे. एवढीच्या पायऱ्या चढले ना तर दमले लगेच. बाकी पुढे गेल्यावरती दाखवतो. चला आता फोन देतील नाही देतील आतमध्ये. चला भेटतो पुढे गेल्यावर. तर बाबानो आलं इथं आता खूप प्रयत्नानंतर ना आता श्यामचा म्हणजे अजून पण देवीचा आम्हाला लय लांब आहे. मी सगळेजण इकडे थांबलोय. दर्शनाला येत आहे एकटे या पण अशी बारकाली पोरं घेऊन येऊ नका. लय लपडा होतोय सांभाळायला लय कुठानं होतंय. गर्दीमध्ये काय करू काय नको असं झालं. आमच्याकडे 2-3 बारकी पोरं आहेत. आता काय करणार इलाज नाही. आईला शेवटी दर्शनाला यायचं बाकी काय नाही. येत आहे एकटे या कोणाला घेऊन नका येऊ असा विषय झाला आमच्याकडं. पळता होईल थोडी झाली बाकी काय नाही. बाकी पुढे गेला दाखवतो. चला आई राजा तुझा भवानी माते की जय श्रीराम. बाबाने बघा इथं चिंतामुक्त करणारा असा एक दगड आहे इथं आतमध्ये. लेफ्ट साईडला उजवीकडे नकार आहे आणि डाव्या साईडला होकार आहे. असं काहीतरी त्या दगडावरती हात ठेवले ना दोन्ही. सगळ्यांना माहिती असेल सांगायची काही गरज नाही. पोरं आता सगळे हुशार आहेत आपले बघणारे पण होय आणि बाकीचे लोकांना पण माहिती आहे काय कुठं काय काय शोध असा कुठं लागणार नाही की नाही का कुठं काय होणार नाही. चला बाकी कुठे गेल्यावर दाखवतो काय नवीन दाखवण्यासारखं झालं तर. चला तर बाबानो बसले आता दर्शन बिर्शन करून झालं एक ना एकदम मध्ये. यांना काय विषय झालाय काय माहिती. यांना काय माझ्या ब्लॉग मध्ये यायचं असतं एवढं काय माहिती. आता काय बोलणार आता काय बोलणार. बरं थोडे झाले थांबले बसलं आता मस्तपैकी. काही पण म्हणा तुम्ही इथं आलं ना जरा मन एकदम शांत एकदम आले होता. फेम घ्यायला आले. फेम सगळे फेमडीगर आहेत सगळे फेमडीगर आहेत असं नाही की एक पण हे सगळे फेमडीगर आहे बाकी काय नाही. आणि बघा हे चहाचे तलपे आमच्या इथले एकदम स्पेशलिस्ट आहे एकदम चहावाले एकदम. असं आता येताना ना असं एक टपरी सोडली नाही की तिथे चहा प्याला नाही जाऊन. कसं आहे नाथखोळा जळगाव धुळा असा विषय बाकी काय नाही. बसले आता झाले दर्शन बिर्शन बाकी काय नाही. आता थांबणार आहे इथं स्टे बाकी पुढे गेल्यावरती दाखवतो. चला